बोलती पुस्तके. ज्यांना वाचनाचा नाद त्यांना बोलती पुस्तके घाली साद. आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा. नमस्कार श्रोते मित्र हो, बोलती पुस्तके सादर करीत आहे लेखक संजीव कोटकर लिखित कथा दुःख आभाळ एवढं. सुमिताने अरविंदचा डबा भरला आणि बाहेर नेऊन ठेवला. रोजच्या प्रमाणे गडबडीत तयार होऊन त्याने तो पटकन बॅगेत डबा भरला व तिला म्हणाला, चल ग, येतो मी. पण तिचं लक्षच नव्हतं. हल्ली ती अशीच वागते हे माहीत असल्यामुळं त्याने किचनमध्ये नुसतीच नजर टाकली. जाताना दरवाजा ओढून घेतला. दरवाजा बंद झाल्याचा आवाज येतात सुमिता बाहेर आली. तिने दरवाजाकडे रिकाम्या डोळ्यांनी पाहिलं आणि ती कोचावर बसली. बसल्या बसल्या उगीच एक शब्द तिच्या मनात घोळू लागला. लिस्टलेस. त्याचा नक्की अर्थ तिला माहीत नव्हता, पण आपली जी अवस्था आहे त्याला तो समर्पक आहे एवढं तिला माहीत होतं. एक क्षण तिच्या मनात विचार आला की डिक्शनरीत या शब्दाला मराठी शब्द पाहूया. पण डिक्शनरी मधुरच्या कपाटात असेल. त्याचं कपाट उघडायचं म्हणजे पुन्हा त्याच्या वस्तूवरून हात फिरवायचा, पुन्हा आठवणींनी उदास व्हायचं आणि मग आसू गाळत बसायचं. आपल्या आजारपणाचा अलीकडे तिला संताप येतो, पण उपयोग काय? तेवढ्यात तिची 4 वर्षांची लेक स्वराली आली. गोबऱ्या गालाची अखंड बडबडी, त्यामुळं अख्ख्या बिल्डिंगमध्ये सर्वांना प्रिय. आईचं उदासपण, घरातलं तणावपूर्ण वातावरण याचा तिच्यावर काहीही परिणाम नाही. स्वतः खिदळते आणि आईला कसंनुसं का होईना हसायला लावते. सुमिताच्या मनात सतत हाच विचार की हा माईचा धागा नसता तर मरूनच गेलो असतो का आपण. पण तेवढ्यात स्वरालीचा आवाज कानावर पडला. मम्मी, चल शाळेत जायचंय, आता व्हॅन येईल. सोसायटीप्रमाणे शाळेत ही ती सर्वांची लाडकी होती. सुनीताने उसनं अवसान आणून तिची पटापट तयारी केली आणि तिला शाळेच्या व्हॅनमध्ये बसवून आली. परतल्यावर मात्र तिला अगदीच एकटं वाटू लागलं. आपल्या घरात खूप अंधार आहे, भकासपणा आहे असं वाटून पुन्हा एकदा दुःखी वाटलं. ती बेसिनमध्ये चेहरा धुवायला गेली. तिला आरशात आपला चेहरा पाहावेना. गेल्या 2 महिन्यात तिची रयाच गेली होती. चेहरा धुता धुता पुन्हा पुन्हा मधुरच्या आठवणीने तिला भरून यायला लागलं. मधुर तिचा मोठा मुलगा, जेमतेम 17 वर्षांचा. 2 महिन्यांपूर्वी ट्रेननं कॉलेजवरून येताना त्याचा अपघाती मृत्यू झाला. मधुर नावाप्रमाणेच मधुर होता. कमी बोलणारा, शांत, कोणाच्या अध्यात ना मध्यात. कॉलेजला निघाला की ती त्याला 10 वेळा नीट जा, ट्रेनला लोंबकळत जाऊ नकोस असं म्हणून बजावायची. शिक्षणात तो फार हुशार नसला तरी ढ देखील नव्हता. 70% मार्क मिळवून 10वी उत्तीर्ण झाला आणि इंजिनिअरिंगला प्रवेश घेतला. पाहता पाहता पहिलं वर्ष संपून तो 2ऱ्या वर्षाला गेला. कॉलेज, अभ्यास, मित्र, त्यातच विरार ते ठाण्यापर्यंत उलट दिशेने करावा लागणारा प्रवास. त्यामुळे तो फारसा घरी नसायचाच. पण आता मात्र त्याची गैरहजेरी तिला सतत जाणवायची. कॉलेजमधून येताना तो ट्रेनमधून पडलाच कसा या विचारानं सुमिताला वेड लागल्यासारखं झालं होतं. कशा कशात म्हणून मन लागत नव्हतं तिचं. मनाची समजूतही निघत नव्हती. आपल्या या अवस्थेत आपलं नवरा आणि मुलीकडे दुर्लक्ष होत असावं असा विचारही कधीतरी तिच्या मनात येऊन तिला अपराधी वाटायचं. अरविंद ही घरात फारसा बोलत नव्हता. एकतर नुसतंच TV समोर बसून राहायचा, नाहीतर डोळ्यांसमोर पेपर घेऊन बसायचा.
परत परत येणाऱ्या असल्या विचारांनी तिच्या मनाचं काहूर नुसतंच वाढायचं. आज मात्र काहीशा निर्धारानं तिनं स्वतःची तयारी केली. कपाटात गेले काही दिवस बांधून ठेवलं साहित्य काढलं आणि एका प्लास्टिकच्या पिशवीत कोंबून ती स्टेशनच्या दिशेनं निघाली. स्टेशनला पोहोचल्यानंतर मात्र ती गोंधळल्यासारखी झाली. आपण ज्या उद्देशानं आलो तो सफल होईल का? लोक आपल्याला वेड्यात तर नाही ना काढणार? या विचारानं ती खचून गेली. पण पुन्हा निर्धारानं तिनं प्लॅटफॉर्मवर प्रवेश केला. स्टेशनवर नेहमीसारखीच गर्दी होती. कोणतं तरी ट्रेन नुकतीच सुटत होती तर नवीन येत होती. लोक जीवाच्या आकांतानं ट्रेनमध्ये घुसत होते. सुटणाऱ्या गाडीच्या मागे धावत होते. सुनीतानं साधारण मध्यावरचा एक बाकडा निवडला. आपल्या पिशवीतून तिने एक बॅनर काढला. त्यावर तिने मोठ्या अक्षरात काही लिहिलं होतं. ती त्या बाकड्यावर उभी राहिली आणि लोकांना दिसेल अशा रीतीने तिने तो बॅनर उंच धरला. ती बराच वेळ तशा अवस्थेत उभी राहिली. हात दुखायला लागला तरी तिने तो खाली केला नाही. आजूबाजूचे लोक थांबत होते, बघत होते, वाचत होते, हळहळत होते. बरेच लोक दुर्लक्ष करत होते. मग मात्र स्वरालीची घरी यायची वेळ झाली असं पाहून ती निघाली. त्यानंतर तिचा हा रोजचा उद्योग झाला. पण 4 दिवसांनी तिला निराशा वाटू लागली. आपण जे करतोय त्यानं काही उपयोग होईल की नाही अशी शंका तिच्या मनात आली. 5व्या दिवशी ती रोजच्यासारखी येऊन उभी राहिली. आजूबाजूला गर्दी होती. तिला घामाच्या धारा लागल्या होत्या. तेवढ्यात एक चहावाला पोऱ्या आला आणि तिच्यापुढे पाण्याचा ग्लास देऊ लागला. ती नाही म्हणाली. त्या पोऱ्यानं मान वळवून चहाच्या दुकानाकडे इशारा केला. तिनं त्या दिशेनं पाहिलं. दुकान मालकानं हात जोडले आणि म्हणाला, ले लो बहनजी. तिनं काही वेळ बॅनर खाली ठेवला व चहा पाणी घेतला. तिला थोडी तरतरी आली. ती पुन्हा बॅनर घेऊन उभी राहिली. प्लॅटफॉर्मवर नेहमीप्रमाणे गच्च भरलेली विरार लोकं उभी होती. ती सुटली, वेग घ्यायला लागली. तेवढ्यात एक विशीतला मुलगा धावत धावत आला आणि ट्रेन पकडण्यासाठी धावू लागला. आता तो ट्रेनच्या खांबाला लटकणार तोच त्याचं लक्ष सुमिताकडं आणि तिच्या हातातल्या बॅनरकडे गेलं. अचानक त्यानं ट्रेन पकडायचा विचार सोडला. तो ट्रेनपासून दूर होऊन धापा टाकत थांबला आणि काहीशा लाजीरवाण्या नजरेने त्यानं सुमिताकडे पाहिलं. सुमिताच्या चेहऱ्यावर खूप दिवसांनी हसू आलं. त्याच्या दुसऱ्या दिवशी ती अशीच उभी असताना 4-5 मुले आणि 2-3 मुलींचा घोळका आला. आंटी, आप यहाँ रोज आती है, ये बोर्ड पकड़ के खड़ी रहती है, ये देख के हमने सोचा है की. त्यांच्यातला दुसरा मुलगा म्हणाला, काकू, आम्ही सर्वांनी यापुढे ठरवलं आहे की लटकायचं नाही, धावती ट्रेन पकडायची नाही. सुमिताला एकदम भरून आलं. तिच्या डोळ्यांत अश्रू तरळले. कसं बसं ती म्हणाली, थँक्यू थँक्यू. त्या दिवशी ती घरी जायला निघाली तर तो चहावाला पुढे येऊन म्हणाला, बहन जी, आप बहुत अच्छा काम कर रहे हो. हम लोग भी इधर कितने जवान लोग मरते हुए देखकर दुखी होते हैं, मगर आप जो कुछ कर रही है तो हम भी आपकी मदद करेंगे. थैंक यू भाई साहब. आप क्या मदद करना चाहते हो? तो जरा विचारातच पडला. मग म्हणाला, आप रोज ये बैनर लेकर खड़ी रहती हो, फिर थक जाती हो, इसको हमारे पास रखो, हम उसको अपने दुकान की बोर्ड के बाजू में लगा देते हैं. त्या दिवसापासून तो बॅनर तिथे कायमस्वरूपी लावण्यात आला. ती घरी आली. त्या दिवशी ऑफिसमधून आल्यावर अरविंद तिच्यावर बराच वैतागला. त्याला कोणीतरी सुमिताच्या उपक्रमाबद्दल सांगितलं होतं. तो म्हणाला, अगं, असं काय करते? मधुरवर तुझ्या इतकंच आम्हा सर्वांचंही प्रेम होतं,
पण आता झालं गेलं विसरून जाऊन आपण आपलं आयुष्य जगायला नको का? ती काहीच बोलली नाही. मग तोच म्हणाला, हा काय उद्योग चालवला आहेस तू? लोक वेड्यात काढतात तुला. सुमिताच्या नजरेसमोर अचानक तिचा बॅनर पाहून ट्रेन सोडणारा मुलगा आला. ती म्हणाली, म्हणू देत मला वेडी, चालेल मला. तिच्या मनावर खरंच परिणाम झालाय का अशा शंकेने तो तिच्याकडे पाहत राहिला. त्याला जाणवलं, मधुरचं अस्तित्व आपल्या दोघांचं आयुष्य व्यापून राहिलं आहे. दोघांमध्ये आता जी अदृश्य भिंत उभी राहिली आहे ती पार करून संवाद साधणं कठीण आहे. तो फारच हताश झाला. सुमिताचा मात्र उपक्रम चालूच होता. एक दिवस एक प्रौढ गुजराती महिला आली आणि म्हणाली, बेन, मी रोज तुला बघते. माझा पण मुलगा या पटरी ॲक्सिडेंटमध्ये गेला. उद्यापासून मीही येईल तुझ्याबरोबर इथं उभं राहायला. हळूहळू 5-6 बायकांचा गट तयार झाला. कुणाचा मुलगा, कुणाचा पती, कुणाचा भाऊ, कोणाची मुलगी रेल्वे अपघातात गेली होती. रोज सकाळी सगळ्या जमायला लागल्या. आळीपाळीनं बॅनर धरून लोकांचं लक्ष वेधून घ्यायला लागल्या. एक दिवस कॉलेजमधल्या मुलांचा ग्रुप, जो आधी एकदा बोलून गेला होता, त्यांच्यातली मुलगी म्हणाली, आंटी, उद्यापासून आम्हाला सुट्टी आहे. आम्ही रोज येऊन तुम्हाला हेल्प करू. दुसऱ्या दिवसापासून ती मुले देखील यायला लागली. मग एकाच्या डोक्यात कल्पना आली. त्यानं माईक आणि लाऊडस्पीकर आणला. त्यानंतर ते माईकवर बोलून लोकांचं लक्ष वेधू लागले. या सगळ्यात एक दिवस एक तिशीतला माणूस धावत ट्रेन पकडता पकडता पडला. रक्तबंबाळ अवस्थेत रेल्वे पोलिसांनी त्याला प्लॅटफॉर्मवर आणून ठेवलं. सुमिता आणि तिच्या सहकाऱ्यांनी धावपळ केली आणि त्याला हॉस्पिटलमध्ये नेलं. सुदैवाने वेळीच उपचार मिळाल्याने तो वाचला. आता सुमिताची आणि तिच्या सहकाऱ्यांची चर्चा झाली. अपघात होऊ नये म्हणून लोकांमध्ये जागृती करतो, पण तरीही अपघात होतातच. आपण काहीतरी केलं पाहिजे. अशा रीतीने संस्थेची स्थापना झाली आणि बघता बघता अनेक पालक, विद्यार्थी, डॉक्टर स्वतःहून पुढे येऊन मदतीचा हात देऊ लागले. सुमिताला आता दिवस पुरेना. रोज सकाळी प्लॅटफॉर्म, मग कुठे अपघात झाला असेल तर हॉस्पिटल, तर कधी पोलिसांकडे. एक दिवस तिच्या या उपक्रमाची दखल विरार टाइम्स या दैनिकाने घेतली. तिच्या फोटोसहित माहिती छापून आली. ते वाचून तिला स्थानिक आमदारानं बोलावलं. ते म्हणाले, ताई, तुम्ही फार मोठं काम करताय. तुमच्यावर जो दुःखद प्रसंग आला त्याचं सांत्वन करणं कठीण आहे, पण तुम्ही इतरांची मदत करत आहात त्याला तोड नाही. आमच्याकडून या कामात मदत म्हणून मी तुम्हाला विनंती करतो की स्टेशनजवळ माझा दुकानाचा एक गाळा खाली झाला आहे, तो तुम्ही तुमच्या समितीच्या कामासाठी वापरा. सुमिताला एवढ्या व्यक्तीसमोर बोलण्याचं दडपण आलं होतं, पण तरी ती म्हणाली, साहेब, राग मानू नका, पण मला या कार्यात राजकारण नको आहे. आमदार साहेब हसले, म्हणाले, अहो, राजकारणी माणूस प्रत्येक गोष्टीत राजकीय लाभ पाहतो. हे खरं असलं तरी मी तुम्हाला आश्वासन देतो की मी व माझे कार्यकर्ते तुमच्या कार्यात हस्तक्षेप करणार नाहीत. उलट तुम्ही मागितली तर मदतच करतील. सुमिताने विचार करून होकार दिला. आता सेवा समितीकडे स्वतःचं कार्यालय होतं. लवकरच आणखी एका सेवाभावी संस्थेच्या मदतीनं त्यांना ॲम्ब्युलन्सही मिळाली. केवळ रेल्वेच नव्हे तर रस्ते अपघातातील जखमींना देखील सेवा समिती मदत करू लागली. म्हणता म्हणता 2 वर्ष झाली. सेवा समितीचा व्याप खूप वाढला. संसार, स्वरालीची शाळा आणि समितीचा व्याप यात सुमिता गुरफटून गेली. मधुरची आठवण यायचीच, पण दुःख करत बसायला तिच्याकडे वेळ नसायचा. आता एक दिवस समितीच्या ऑफिसमध्ये ती काम करत असताना तिला काही लोक भेटायला आले. ते लायन्स क्लबचे सदस्य होते.
महिला दिनानिमित्त क्लबतर्फे त्यांना कर्तृत्ववान महिलांचा सत्कार करायचा होता. थोडा वेळ चर्चा करून ते गेले. 2 दिवसांनी तिला सत्कार कार्यक्रमाचं आमंत्रण आलं. अशा कोणत्याही सत्काराची तिला अपेक्षा नव्हती. व्यासपीठावर जायच्या कल्पनेनेच तिच्या पोटात गोळा येत होता. पण समितीच्या सर्व सदस्यांनी तिला आग्रह केला. अरविंदनेही सत्कार स्वीकारण्याचा सल्ला दिल्यानंतर ती तयार झाली. सत्काराचा दिवस उजाडला. शहरातले बरेच मोठे उद्योगपती, राजकारणी या सत्कार समारंभाला हजर होते. सेवा समितीचे सर्व सदस्य आवर्जून उपस्थित होते. तिला विनंती करून व्यासपीठावर बोलवण्यात आलं. राष्ट्रगीत व दीप प्रज्वलनानंतर कार्यक्रमाच्या सूत्रसंचालिकेनं महिला दिनाचं महत्त्व आणि महिलांचं समाजातील स्थान यावर बोधक विचार प्रकट केले. तसंच सुमिताची थोडक्यात ओळख करून दिली. ती म्हणाली, 2 वर्षांपूर्वी सुमिता ताईवर दुःखाची कुऱ्हाड कोसळली. पण त्यांच्यातल्या आईनं खचून न जाता अल्प काळात सेवा समितीची स्थापना करून शेकडो लोकांना मदत केली. त्यानंतर क्लबच्या अध्यक्षांनी सुमिताचा सत्कार केला व तिला 2 शब्द बोलण्याची विनंती केली. आनंद, दुःख, भय अशा अनेक भावभावनांच्या कल्लोळात सुमिता कशीबशी माईक जवळ आली. थरथर त्या आवाजात बोलू लागली. सत्कार केल्याबद्दल आभार मानले, पण तिला पुढं बोलवेना. मधुरच्या आठवणीने तिचं मन भरून आलं. काही केल्या ओठातला हुंदका, डोळ्यातलं पाणी थांबेना. कार्यक्रमस्थळी एकदम शांतता पसरली आणि कोणी काही न बोलता सर्वजण उभे राहिले. जणू काही मधुरला श्रद्धांजली वाहण्यासाठीच. अनेकांच्या डोळ्यात पाणी होतं. त्या क्षणी सुमिताच्या लक्षात आलं की आपलं दुःख हे केवळ आपलं राहिलेलं नाही, तर ते या सगळ्यांचं झालं आहे. म्हणूनच या सगळ्यांचं दुःख पण आपलं झालं आहे. त्या पाठोपाठ तिचं लक्ष पहिल्याच रांगेत स्वरालीचा हात धरून उभ्या असल्या अरविंदकडे गेलं. क्षणभर तिची आणि त्याची नजरानजर झाली. त्याच्या डोळ्यातील पाणी पाहून आपण इतके दिवस अरविंदला विसरूनच गेल्याची जाणीव तिला झाली. आपल्याला स्वराली आणि मधुरचीच नाही तर अरविंदचीही आई होणं गरजेचं आहे याची कल्पना आली तिला. डोळे पुसता पुसता तिनं त्याच्याकडे पाहिलं. अश्रू नयनांनी तिच्याकडे पाहता पाहता अरविंदच्या चेहऱ्यावर क्षणभर हसू आलं. धन्यवाद. पुन्हा भेटूया एका नवीन कथेसह.